मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपले हरवलेले ई श्रम कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग बघूया। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी ई श्रम कार्ड डाउनलोड हे टाकायचं आहे। ई श्रम कार्ड डाउनलोड हे टाकल्यानंतर आपल्याला ई श्रम कार्डची अधिकृत वेबसाईट भेटेल। एक नंबरवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला रजिस्टर ऑन ई श्रम उजव्या साईडला याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला CSC द्वारे लॉग इन करून घ्यायचं आहे। CSC द्वारे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला CSC लॉग इन आपलं ID व पासवर्ड टाकून खाली कॅप्चा टाकून साइन इन करून घ्यायचं आहे। साइन इन केल्यानंतर पुढे अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। या ठिकाणी रजिस्टर याच्यावर क्लिक करून पुढे आपल्याला आपल्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे या दोन्ही ठिकाणी आपल्याला नो याच्यावर टिक करायचे आहे। पुढे सेंड OTP याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या आधारला जो रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर आपल्याला एक 6 अंकी OTP जाईल। तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। OTP टाकून सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर पुढे या ठिकाणी आपल्याला आधार eKYC दाखवल। याच्यामध्ये आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली फिंगरप्रिंट किंवा आयरिस याच्यानं स्कॅन करायचं आहे। याच्यामध्ये आपण फिंगरप्रिंटने याच्यावर टिक करून खाली कॅप्चा कोड टाकायचा व आय ॲग्री याच्यावर टिक करून आपल्याला लाभार्थ्याचा थंब कॅप्चर करून घ्यायचा आहे। कॅप्चर केल्यानंतर क्लिक हेअर याच्यावर आपल्याला क्लिक करून पुढे आधारला जो रजिस्टर नंबर आहे तो परत एकदा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। आधारला रजिस्टर मोबाईल लिंक असलेला तो या ठिकाणी टाकल्यानंतर पुढे कॅप्चा कोड पण आपल्याला टाकायचा आहे आणि परत एकदा सेंड OTP याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकून सबमिट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर पुढे आपल्याला अपडेट प्रोफाइल युजिंग आधार अशा प्रकारे दाखवणार आहे। या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून फिंगरप्रिंट किंवा OTP याच्यापैकी एक निवडून खाली कॅप्चा कोड टाकून आपल्याला
फिंगरप्रिंट किंवा OTP याच्यापैकी एक घेऊन आपल्याला, समजा आपण फिंगरप्रिंट घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फिंगरप्रिंट कॅप्चर करायचं आहे. फिंगरप्रिंट कॅप्चर केल्यानंतर पुढे कॅप्चर सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला दिसणार आहे. यानंतर पुढे व्हॅलिडेट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसणार आहे. या ठिकाणी असलेल्या टिक याच्यावर आपल्याला टिक करायचं नाही. यावर टिक केल्यानंतर आपलं ई-श्रम कार्ड हे डिलीट होणार आहे. त्यामुळे याच्यावर आपल्याला टिक करायचं नाही. अपडेट eKYC इन्फॉर्मेशन यावर आपण क्लिक करावं. यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला अपडेट प्रोफाईल डाउनलोड ई-श्रम कार्ड असे 3 ऑप्शन दाखवल्यानंतर आपण डाउनलोड ई-श्रम कार्ड याच्यावर क्लिक करून अशा प्रकारे आपला ई-श्रम कार्ड आपण डाउनलोड करून घेऊ शकता.